नमस्कार, जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. पोळी हा आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे आणि ह्याच पोळ्या आपल्या घरात रोज कितीही मोजून मापून केल्या तरी उरतात. अशा वेळेस आपण बऱ्याच वेळा फोडणीची पोळी नाही तर फोडणीचा लाडू करतो, पण हे रोज रोज खाऊन आपल्याला कंटाळा येतो. आज मी ह्यावरच एक सोल्युशन घेऊन आली आहे, ते म्हणजे उरलेल्या पोळ्यांची बाकरवडी. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि आपल्या घरात सहजतेने उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनते. चला तर मग आता आज आपण चटपटीत अशी बाकरवडी बघूयात. आणि ही बाकरवडी 2 ते 3 दिवस एअरटाईट कंटेनर मध्ये रूम टेम्परेचरवर अतिशय छान राहते. आजची किचन टिप: भोपळ्याची भाजी चवदार होण्यासाठी त्यात थोडा गूळ घालावा. चला मग आता आपण रेसिपी बघूया पोळीच्या बाकरवडीची. उरलेल्या पोळीपासून बाकरवडी कशी बनवायची ते आपण बघूया. सगळ्यात आधी मी घेतल्यात पोळ्या. या सकाळच्या पोळ्या आहेत माझ्या, अगदी शिळ्या नाही म्हणू शकत तुम्ही, पण या सकाळच्या पोळ्या आहेत. आवश्यकतेनुसार पाणी, आलं लसूण पेस्ट, आमचूर पावडर, मीठ, रेड चिली पावडर म्हणजे तिखट, हळद आणि बेसन आणि बाकरवड्या तळायला तेल. रेसिपी सुरू करू आता आपण. सगळ्यात आधी मी या बाउलमध्ये घेणार आहे ते म्हणजे बेसन. हे पूर्ण बाउल भरून घेतलंय. तुमच्या पोळ्या जेवढ्या असतील त्या अंदाजाने तुम्ही बेसन घ्या. त्यानंतर मी ह्याच्यात थोडंसं घालणार आहे मीठ चवीनुसार, रेड चिली पावडर तिखट ते सुद्धा चवीनुसार, हळद अगदी थोडी घालायची आहे, आमचूर पावडर तुम्हाला जेवढं आंबट गोड टाईप आवडत असेल तेवढं. नंतर थोडीशी अर्धा टेबलस्पून मी घातली ह्याच्यात आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. आता आपण हे छान सगळं मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अंदाजे पाणी घालायचंय. याची एक अशी थिक पेस्ट तयार करायची आपल्याला. हे छान मिक्स झालंय. आता मी ह्याच्यात पाणी घालते आणि ह्या ज्या बाकरवड्या आहेत त्या एअरटाईट डब्यामध्ये 2 ते 3 दिवस आरामात राहतात, फ्रीजमध्ये न ठेवता. हे छान मिक्स करून घ्या आणि याची थिक पेस्ट हीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला. तुम्ही याच्यात बरीच व्हेरिएशन करू शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात चीज घालू शकता, मेयोनीज घालू शकता, कुठल्या भाज्या घालू शकता. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. फक्त ह्याची कन्सिस्टन्सी बघा. म्हणजे तुम्ही आळूच्या वडीला लागणारं जे स्टफिंग बनवतात तेवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे असं समजा. आता मी इथे पोळ्या घेतल्यात. आता पुढचे मेन आपली कृती चालू करू आपण. मी एक पहिली पोळी घेतलीये. आता मी त्याच्यावर हे मिश्रण जे आपण बनवलं होतं ते पसरवून घेणार आहे चांगलं. हे सगळ्या बाजूंनी पसरवून घ्या छान. आणि मीनवाईल मी इथे आपला जो स्टीमर आहे त्यात पाणी ठेवलंय खाली आणि तो त्यातलं पाणी जे आहे ते गरम करून घेणार आहे.
स्लो फ्लेम ठेवणार आहे. मी पहिल्या पोळीला आता हे मिश्रण जे आहे ते स्प्रेड करून घेतलंय, छान लावून घेतलंय. आता मी दुसरी पोळी घेणार आहे आणि ही या मिश्रणावर ठेवणार आहे. आणि हे मिश्रण लावलेली जी पोळी आहे ती मी छान एक आपला पोळीचा रोल कसा असतो तशी रोल करून घेणार आहे. तुम्हाला जर का वाटलं की हा रोल खूप मोठा होतोय तर तुम्ही इथनं मधनं कट करून घ्या. मी ह्याला कट करून घेणार आहे. आणि आपण हे स्टीम करायला ठेवणार आहोत पोळी. ही पोळी जी आहे ती अशी स्टीमरच्या इथे लावून घेणार आहे. ही जी आपली बास्केट म्हणा किंवा हे स्टीमर मध्ये जाणार आहे. आता अशाच प्रकारे मी उरलेल्या बाकीच्या पोळ्यांचे पण रोल करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी उरलेल्या पोळ्यांचे रोल बनवून घेतले. फक्त इथे एकच टीप आहे की ते रोल जे आहेत ते टाईट करा. माझा एखाद दोन पोळ्यांचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही बघू शकता की हे असं ह्याचे जे रोल आहेत ते सुटतायत. सो ते बांधताना तुम्ही घट्ट टाईट करा ते रोल. आपला इथे स्टीमर देखील गरम झालेला आहे. आता मी ह्याच्यात या पोळ्या स्टीम करायला ठेवणार आहे. आता मी इथे आपल्या पोळ्या स्टीम करायला ठेवल्यात. याला मी साधारण एक 4 ते 5 मिनिटं स्टीम करून घेणार आहे. इथे स्टीम होताना एकच चेक करायचं, मेन म्हणजे आपण जे आज बेसनाचं सारण भरलं होतं, स्टफिंग भरलं होतं ते शिजलंय की नाही. इथे बघू शकता तुम्ही, हे पहा याचा रंग बदललाय. सो इथे आपलं जे सारण होतं ते शिजलंय. आणि हे मी टूथपिक टाकून बघते आत. टूथपिक क्लिअर बाहेर आली आहे, म्हणजे आपलं सारण शिजलंय. इथे मी आपली पोळीचे रोल स्टीमर मधनं काढून घेतले आणि आता यांना रूम टेम्परेचरवर येईपर्यंत यांची वाट बघणार आहे. इथे आपले पोळीचे रोल्स जे आहेत ते रूम टेम्परेचरला आलेत आणि मी इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपली मेन कृती सुरू होतीये, ती म्हणजे मी एक पोळीचा रोल घेणार आहे आणि तो कट करून घेणार आहे. तर थोडी धारदार असलेली सुरी तुम्ही घ्या, जेणेकरून ते छान कट होतात. अशा पद्धतीने मी ह्याला रोल मध्ये कट करून घेतलंय. आपलं तेल तापलं आहे का ते आपण चेक करू. तेल तापलंय आता मी हे रोल्स कढईत घालून घेते आणि स्लो मीडियम अशा फ्लेमवर मी ते डीप फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता. मी तुम्हाला ह्याच्यासाठीच सांगितलं होतं की रोल टाईट ठेवा. सगळ्यात आधी जेव्हा आपण ते बेसन लावून घेतलं तेव्हा जर का तो रोल लूज असेल तर तो पूर्ण तेलात टाकल्यावर ओपन होणार आणि तुमचं तेल पण खराब होणार. आता मी हे छान डीप फ्राय करून घेते. आता मी फ्लेम जी आहे ती मीडियम करते आणि ह्याला वरच्यावर डीप फ्राय करून घेते. तुम्ही रोज जे तेल यूज करतात रोजच्या स्वयंपाकासाठी तेच तेल तुम्ही आत्ता घ्यायचं आहे. असं काही स्पेसिफिक नाहीये की हे तेल घेऊ नका ते तेल घेऊ नका. आणि जसं मी त्या रोटी किंवा पोळ्या ज्या आहेत त्या डबल घेतल्या होत्या, तुम्ही तेव्हा बघितलं असेल की मी जसं ते बेसनाचं आपलं बॅटर लावलं तिथे तसं त्याच्यावर मी अजून एक पोळी टाकली. तर तुम्हाला तसं नसेल करायचं तर तो सिंगल पोळी असतानाच तुम्ही रोल करून घेऊ शकता. आता मी यांना अल्टी पलटी करणार आहे. तुम्ही बघू शकत असाल रंग काही माझ्या लूज बांधल्या गेल्या तर ह्या अशा ओपन झाल्या, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. काही आहेत त्या हे पा ह्या व्यवस्थित
टाईट ज्यांचे रोल झालेले होते त्या व्यवस्थित आहेत, बाकीच्या थोड्या थोड्या त्यांचे एक एक कडा ओपन झाल्या. हा रंग परफेक्ट आहे, गोल्डन कलर. आता मी यांना एका डिश मध्ये काढून घेते. तुम्ही याला बाकरवडी म्हणा किंवा रोल म्हणा, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता. आणि मी स्टीलच्या डिश मध्येच नेहमी डीप फ्राईड आयटम काढते, कारण प्लॅस्टिकचं ह्याच्यात काढलं तर ते हार्मफुल असतात आणि तुमचं प्लॅस्टिकच्या डिशची क्वालिटी किंवा ही लो असेल तर ती मेल्ट पण व्हायला सुरुवात होते. सो अशाच पद्धतीने मी अजून पुढचे जे आपले रोल्स आहेत ते टाकून घेणार आहे. इथे मला 2 ते 3 मिनिटं लागली. मी लो मीडियम फ्लेमवर हे तळून घेतले होते. तुम्ही हाय फ्लेमवर केलेत तर ते पूर्ण ओपन अप होतील. तो जेवढे तुमच्या कढईत मावतायत तेवढे तुम्ही करू शकता एका वेळेस. आणि रोल जे आहेत ते मी पुन्हा सांगेन, ते रोल बांधताना टाईट बांधा, अदरवाईज ते ओपन झाले तर त्यातली मजा निघून जाईल. मी अशाच पद्धतीने पुढची बॅच पण एक करून घेते. इथे रेडी आहे आपल्या लेफ्ट ओव्हर रोटीपासून बाकरवडी. तुम्ही पण नक्की करून बघा कशा झाला होता ते मला सांगा. आणि मी इथे थोडंसं एक डेकोरेशन किंवा ह्याच्यासाठी वरनं कोथिंबीर घालणार. आणि ह्या एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही 1 ते 2 दिवस आरामात स्टोअर करू शकता. तुम्ही पण करून बघा. पाहिजे तर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर शॅलो फ्राय करा, मी डीप फ्राय केल्यात. तर आपण भेटू आता नेक्स्ट रेसिपीला. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.